नमस्कार. लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेमध्ये खूप सारे बदल करण्यात आलेले आहे. आता ह्या बहिणींना मिळणार नाही पैसे. सत्ता येताच सरकारने लाडक्या बहीण योजनेमध्ये बदल केलेले आहे. नवीन नियमानुसार कोणत्या महिला पात्र असणार आहे आणि कोणते कागदपत्र तुम्हाला परत जोडावे लागतील, तरच तुम्ही त्या योजनेमध्ये पात्र होईल, तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील. तर सरकारने जो बदल केलेला आहे नवीन योजनामध्ये, जे नियम लागू केलेले आहेत, अर्थ विभागातील सूत्रांनी फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. म्हणजे 2 कोटी ज्या महिला पात्र आहेत त्या सगळ्या महिलांची पुन्हा अर्जाची छाननी केल्या जाणार. महिलांना अर्थसहाय्य करण्यात पारदर्शकता यावी ह्यासाठी ही पडताळणी करण्यात येणार आहे. निवडणुकी अगोदर सगळ्या महिलांना सरसकट योजनेचा लाभ दिला. निवडणूक झाल्यावर आता सरकार महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करणार आहे आणि या पडताळणीमध्ये नवीन नियमानुसार जे अर्जदार निकषांची पूर्तता करणार नसतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार येणार नाहीये. त्यांचे योजनेतील अर्ज बाद करण्यात येतील. आता लाडक्या बहिणींनो, या योजनेचे पैसे विसरा. नवीन नियमामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला या योजनेमध्ये बाद करण्यात येतील. तर ते नियम कोणते आहेत, कोणत्या नियमानुसार तुम्हाला इथे अर्ज तुमचा इथे अप्रूव्ह झाला पाहिजे, कोणते निकष सरकारने लावलेले आहे, तर ते निकष आपण जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेत पात्र ठरण्यासाठी हे नियम आहेत. हे नियम सुरुवातीला पण होते, पण सरकारने निवडणूक अगोदर ह्या नियमाला बगल दिली होती. सरसकट सगळ्या महिलांना ह्या योजनेचा लाभ दिला होता. तर पहिला जो नियम आहे, उत्पन्नाचा दाखला आता तुम्हाला सादर करावा लागणार. अर्जदाराला त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली असल्याचा उत्पन्नाचा दाखला द्यावाच लागेल, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत राहील. त्यानंतर प्राप्तिकर प्रमाणपत्र, म्हणजे जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र पण मागितले जाईल आणि ते पण तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही रिटायर आहात आणि पेन्शन मिळत असेल तुम्हाला आणि तुमच्याकडे वाहन असेल 4 चाकी, तरी तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. ज्या अर्जदाराकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्या अर्जदाराला सेवानिवृत्तीची पेन्शन मिळत आहे त्यांची पण छाननी करण्यात येईल. त्यांचे पण अर्ज इथे बाद केले जाऊ शकतात. त्यानंतर चौथी अट टाकले त्यांनी जमिनीची मालकी. ज्या महिलांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या महिला योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. हे नियम सुरुवातीला होते, पण निवडणुकीमध्ये महिलांच्या मतावर डोळा ठेवण्यासाठी हे नियम बाजूला ठेवून सरसकट सगळ्या महिलांना लाभ दिला. आता हे नियम सरकार लागू करणार आहेत. जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती असेल महिलांच्या नावे तर तुम्हाला इथे मिळणार नाही लाडक्या बहिणीचा लाभ. आणि प्रति कुटुंब लाभार्थी महिलांवर अंकुश. आता पूर्वी अर्ज करण्याच्या म्हणजे निवडणुकीच्या अगोदर एका कुटुंबामधनं 2-2, 3-3 महिलांनी अर्ज केले होते आणि ते सर्व अर्ज पात्र झाले होते. आता कोणत्याही कुटुंबातील केवळ 2च महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. ज्यामुळे एकाच घरातील अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ आता घेता येणार नाहीये. हे नवीन नियम सरकारने लागू केलेले आहेत. सरकार तुमच्या अर्जाची पडताळणी करेल आणि तुमच्याकडनं काही कागदपत्र परत मागेल आणि जर तुम्ही पात्र ठरलात नवीन नियमानुसार तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत, नाहीतर या योजनेमध्ये तुम्ही अपात्र होणार आहेत. निवडणूक झाल्यावर सरकारने आपला असली रंग दाखवायला चालू केलेला आहे. फक्त गरजवंत महिलांना ह्यापुढे या योजनेचा लाभ मिळू शकेल. धन्यवाद मित्रांनो.